नांदेड जिल्हा परिषदेसाठी 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 26 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान झालं। काल मतमोजणी होऊन मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असता नांदेड जिल्हा परिषदेवर कोणत्याच पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही। तर काँग्रेसला 28, भाजपला 13 आणि राष्ट्रवादीला 10 याच बरोबर शिवसेनेला 10, रासप 1 आणि अपक्ष 1 अशा अल्पशा जागेवर आपापल्या पक्षाला समाधान मानावं लागलंय। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील किनवट माहूर जिल्हा परिषद गटातील इस्लामपूर गटामध्ये भाजपा पक्षाचे सूर्यकांत आरणकर यांसह पंचायत समिती गणाचे दोनही उमेदवार निवडून आल्यानं इस्लामपूर गटावर भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय। आणि नव्यानं निर्माण झालेल्या जलधरा गटामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जनाबाई डुडुळे यांना भाजपाच्या कमलाबाई हुर्दुके या सामान्य महिलेनं हरवून जलधरा गटावर भाजप पक्षाचा झेंडा फडकवलाय। तर वोधडी गटामध्ये राष्ट्रवादीच्या सुनंदा दहिफळे या महिलेनं अटीतटीची लढत लढवून आपली जागा कायम ठेवली आहे। अशा किनवट माहूर जिल्हा परिषदेच्या 8 जागेंपैकी राष्ट्रवादीला 5 जागेवर विजय मिळवता आलाय आणि भाजपाला जिल्हा परिषदेच्या 2 जागेवर आणि काँग्रेसला 1 जागेवर समाधान मानावं लागलंय। अशा अटीतटीच्या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त नवीन उमेदवाराला जनतेची सेवा करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाठवलंय। प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराशी लाईफलाईन, नांदेड।